सन्माननीय सचिव श्री घनराम शिंदे सर, त्याचबरोबर मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री एम ए पाटील सर, व्हाईस चेअरमन श्री जयंत कदम नाना, तसेच संस्थेचे सन्माननीय संचालक श्री जगन्नाथ सांगे दादा, श्री वसंत गायकवाड सर, श्री संजय कुंभार सर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस सावंत सर, तसेच सर्व विभागाकडील विभाग प्रमुख, पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूसच्या संकुलातील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पलूस शहरातील संस्थांचे पदाधिकारी, तसेच पलूस तालुक्यातील विविध गावांचे प्रथम नागरिक, माननीय सरपंच व उपसरपंच, सर्व पत्रकार, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माननीय मान्यवर यांचे मी सहर्ष स्वागत करते. पलूसच्या विकासात ऐन उमेदीत तरुण वयात किर्लोस्कर कारखान्यात नोकरी करताना कैलासवासी स्वर्गीय शंकरराव केशवराव पाटील तथा एस.के. काका यांनी विकास हा शब्द आवर्जून शोधला. 1958 साली पलूस शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने विकास विद्या मंदिर सुरू केले. सर्वसामान्यांची मुलं शिकावे हा हेतू मनात बाळगला. उद्योग आणि व्यवसाय यामुळं आपला विचार सुधारणावादी बनवला आणि या क्षेत्रात जास्तीत जास्त तरुणांनी यावे म्हणून विकास कारखान्याची निर्मिती केली. पुढे 1975 साली औद्योगिक वसाहतीची स्थापना करून शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योगाकडे वळवले. तेव्हा त्यांचा हा सुधारणावादी विचार सत्यात उतरला. असे हे शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी एस.के. काका. त्यांच्या स्मरणार्थ ही अभिवादन व्याख्यानमाला सुरू होत आहे. या व्याख्यानमालेसाठी दुसरे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्रातले प्रसिद्ध आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रामभाऊ पाटील, या सर्व विचार मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण मान्यवरांना प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जायचं आहे. मला भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंथ एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. हे मराठीचा हा अभिमान सुरेश भटाने व्यक्त केलेला आहे. विपुल साहित्य, संस्कृती आणि परंपरा यामुळे मराठी समृद्ध झाली आहे आणि असं असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून आपण सातत्यानं ही धडपड करतो आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अभिमान जागृत होण्याच्या दृष्टीनं संपूर्ण मराठी माणसाला अभिमान वाटावे असे कार्यक्रम सातत्यानं सुरू आहे आणि म्हणून आपण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ही मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आहे. त्यानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या दोन्ही गोष्टी जाणवल्या पाहिजेत आणि खरंच काकांच्या बाबतीमध्ये त्या दोन्ही गोष्टी आम्हाला आज त्याची जाणीव होते. एस.के. पाटील तथा काका यांच्या स्मरणात अभिवादनपर व्याख्यानमाला पुष्प दुसरे आज या ठिकाणी संपन्न होत आहे. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश करतो, प्रास्ताविक येतो. आजच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री घनराम शिंदे सर यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करावे. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस आज या ठिकाणी कैलासवासी एस.के. पाटील तथा काका यांचे अभिवादन व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होत आहे. आज या अभिवादन व्याख्यानमालेसाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री भास्करराव पेरे पाटील, आदर्श सरपंच पाटोदा, जिल्हा औरंगाबाद,
त्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री रामचंद्र शंकरराव पाटील तथा भाऊ त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. प्रशिक्षण प्रसारक मंडळाच्या मॅनेजिंग कमिटी चेअरमन एम पाटील सर, व्हाईस चेअरमन जयंत राणा, प्रशिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक गायकवाड सर, कुंभार सर, त्याचबरोबर अजित पाटील, जगन्नाथ दादा त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. आज या व्याख्यानासाठी परिसरातील ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी आसपासच्या गावांचे सरपंच आणि उपसरपंच यांना या ठिकाणी आमंत्रित केले आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही प्रशिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व सन्माननीय यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या राजभाषा दिनाचं औचित्य साधून या दिनानिमित्त मी सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. एस के पाटील तथा काका प्रशिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. संस्थेची स्थापना 1958 साली झाली आणि ही संस्था अगदी कासवाच्या गतीनं उभी राहिली आणि आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचं चांगलं काम ही संस्था करत आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी त्याचबरोबर संस्थेचे सर्व जे काही सन्माननीय संस्थापक सदस्य आहेत त्यांच्या विचारांची आठवण या ठिकाणी राहावी. संस्था स्थापन केली, आज त्यामध्ये संस्थापक सदस्य आपल्याकडे हयात नाही, परंतु संस्थेचं काम चालू आहे. परंतु हे काम चालू असताना आपण संस्थेच्या माध्यमातून त्याच्या विचारांचं कार्याचं कुठेतरी आपण आठवण व्हावी हा ही अभिवादन व्याख्यानाला सुरू करण्याचा मानस होता. सांस्कृतिक विभागाच्या मीटिंगमध्ये ही छोटीशी कल्पना मांडली, सर्वांनी त्याला होकार दिला. पहिलं पुष्प झालं शिवाजीराव फुकेले सरांचं आणि त्या माध्यमातून हे व्याख्यानमाला सुरू झाली. तर वास्तविक पाहता आजच्या युगामध्ये व्याख्यानमालेचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे. ही संकल्पना ज्या वेळेला मांडली, पाठिंबाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या वेळेला हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात प्रेक्षक किंवा जे काही समाज बांधव आहेत उपस्थित राहतील की नाही अशी शंका मनामध्ये निर्माण झाली. कार्यक्रमाची सुरुवातीला गेल्या वेळेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझ्याकडेच होतं आणि कार्यक्रमाला उपस्थित झालो. कार्यक्रमाची बैठक व्यवस्था थोडी वेगळी होती, आज थोडी वेगळी आहे. कार्यक्रमावर व्यासपीठावरती 2च होते पाठिंबाच्या कार्यक्रमाच्या वेळेला उपस्थित होते आणि प्रस्ताव केला आणि समोर जाऊन बसलो. एवढे सरांना म्हणत होतो सर हॉल भरलाय की नाही, हॉल भरलाय की एवढे सर म्हणायचे सर थोडं 10 मिनिटं थांबा, हॉल होते. कार्यक्रमाची जबाबदारी घेतल्यानंतर मानसिक त्रास काय होतो याची त्यावेळेला आठवण आली. प्रस्ताव केलं आणि जाऊन स्थानापन्न झालो आणि पाहुण्याचं भाषण वगैरे झालं. पाठीमागं वळून सुद्धा पाहिलं नव्हती हॉल भरलाय का नाही भरलाय. परंतु ज्यावेळेला कार्यक्रम संपला त्यावेळेला उठून मागं पाहिलं तर हॉल त्यावेळेला पूर्ण भरलेला होता. ही संकल्पना ज्यावेळेला राबवत असतो त्यावेळेला खरंच या विचाराचे कुठेतरी देवाणघेवाण या ठिकाणी होते हे पाहून मला थोडं बरं वाटतं. संस्थेची स्थापना 1958 साली झाली. सहकार्याला सोबत घेऊन काकांनी या मोसाड माळावरती हा शिक्षणाचा ज्ञानोत्सव उभा केला आणि त्याच्या विचारासाठी ही संस्था आज काम करत आहे. त्याच्या विचाराचे तास धरून आम्ही काम करत आहोत. समाज बदलत आहे, विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगामध्ये काम करत असताना आपण पाहतो की 2 वर्ष एका कोरोनासारख्या एक विषाणूने आपल्याला घरी बसवलेलं होतं. परिस्थिती बदलत आहे, समाजात लोकांची विचार करण्याची प्रवृत्ती बदलत आहे. आज समाज घडवण्याची फार मोठी जबाबदारी आपल्या लोकांवरती निर्माण झालेली आहे. बलाढ्य शक्ती जी आहे, महाशक्ती आहे. आज आपण पाहतो रशिया आणि युक्रेन यासारख्या देशामध्ये महायुद्धाचं संकट या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. हे ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला असंच वाटतं की आज कुठेतरी या विचारांची गरज आहे की समाज घडवण्याची. जीवन अनुभव आहे, त्या जीवन अनुभव असताना अनुभव जीवनामध्ये संस्कार हे महत्वाचे आहे. आपण ज्यावेळेला जन्माला येतो तेव्हा आपल्या जन्माची जाणीव आपल्याला 9 महिने अगोदर होती की आपण ज्या ठिकाणी जन्म घेणार आहोत. पण मृत्यूची जाणीव आपल्याला फक्त 2 मिनिटं अगोदर होती. मग जीवनाची तफावत पाहत असताना आपण हे संस्कार मूल्य ठरवलेलं आहोत. आपण आपल्या मुलांना घडवण्याची
रात्रीचा दिवस करून जीवनात आपल्या पालकांना घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्या मुलांचा उदरनिर्वाहाचं शिक्षणाची सर्व जबाबदारी आपण बघत घेत असतो. पूर्ण सामाजिक परिस्थिती पाहत होत आपण पालक आपल्या मुलाला घडवण्यासाठी प्रयत्न करतात, रात्रीचा दिवस करतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. मुलं परदेश दौऱ्यावरती जातात, परदेशामध्ये नोकरी करून आपला उदरनिर्वाह संपन्न करत असतात. ज्यावेळेला आई वडील वय वाढतं, आई वडिलांचंही वय होतं, आईचं निधन होतं, मुलाला सांगितलं जाते की आई वर तू ये, त्यावेळेला मुलगा येतो. वडिलांना वाटतं की आपल्याला आधाराची गरज आहे, मुलाला विनंती करतात की तू राहा, मला तुझ्या आधाराची गरज आहे. मुलगा म्हणतो हे घ्या 50,000 रुपये, मुलीचे आईचे जे काही संस्कार आहेत ते पूर्ण करा. त्यावेळेला वडिलांना वाईट वाटतं की वडील म्हणतात असं का. त्यावेळेला मुलगा म्हणतो की ज्यावेळेला शाळेमध्ये गॅदरिंग होतं त्यावेळेला तुम्ही मला बोलवलं होतं, त्यावेळेला तुम्ही मला 50 रुपये दिले. ज्यावेळेला वक्तृत्व स्पर्धा शाळेमध्ये होत्या त्यावेळेला मी तुम्हाला माझ्या कार्यक्रमाला बोलवलं, त्यावेळेला तुम्ही मला 100 रुपये दिले. ही विचाराची देवाणघेवाण पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर वडिलांचं मन सुन्न होतं. वडिलांना असं वाटतं की जी पालकांचा विचार करण्याचे विचार होता आणि मुलांचा यामध्ये फार मोठी दबाव निर्माण झाली होती. कुठं संस्काराची कमतरता कुठं आहे अशी जाणीव निर्माण झाली होती. त्यातूनच न होता मुलाला विचारतात तू आलास, तुझा लहान भाऊ आला नाही. त्यावेळेला मुलगा म्हणतो आम्ही ठरवून घेतलेला आहे, आईच्या वेळेला तुझा, वडिलांच्या वेळेला मीच आहे. हा विचार या ठिकाणी कुठं कमी होतोय. हा संस्काराची गरज आहे, परत संकट आपल्याला निर्माण होत आहे आणि कुठेतरी ज्येष्ठ मार्गदर्शकांची महापुरुषांच्या विचारांची कुठेतरी देवाणघेवाण व्हावी हा या व्याख्यानमालेचा अभिवादन व्याख्यानमालेचा उद्देश आहे. तर श्रीमाता युट्यूबवरती सतत भास्करराव पेरेपाटील साहेबांना पाहत होतो, ऐकत होतो. मनामध्ये इच्छा होती की या पाहुण्यांना कधीतरी आपण बोलवायचं आणि गेल्या व्याख्यानमालेच्या वेळेला आम्ही देशपांडे सरांना विनंती केली की आपल्याला भास्करराव पेरेपाटील सर मिळतील का, कारण त्यांचं भाषण फक्त युट्यूबवरती होतं. त्या युट्यूबवरती काही पत्ता फोन नंबर वगैरे काही नव्हता. तर सरांनी सतत पाठपुरावा करून 1 महिना झालं सरांच्या मार्गावरती आजच्या पाहुण्याच्या मार्गावरती देशपांडे सर आहे. विशेष कौतुक करतो हा कार्यक्रम राबवण्यासाठी कलावंत महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व स्टाफ यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. गेली 8 दिवस झाले या कार्यक्रमासाठी ते राबत आहे. एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल हाच उद्देश आजच्या व्याख्यानमालेचा आहे. पुन्हा एकदा सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि आजचं मी स्वागत प्रस्तावित संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आध्यात्मिक स्वर्गीय एस के पाटील तथा काका यांचा विचार आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या समोर पोहोचवण्याची आपली धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे. अतिथी देवो भव, अतिथींचा सन्मान हीच भारतीय संस्कृती. म्हणूनच आजच्या व्याख्यानमालेसाठी उपस्थित प्रमुख पाहुणे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, प्रमुख मार्गदर्शक, आदर्श सरपंच माननीय श्री भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार करण्याची विनंती करते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र पाटील तथा भाऊ यांना मी पण रसिकांशी प्रभावी सुसंवाद साधला. शिक्षण, उद्योग, कृषी, सहकार, आध्यात्मिक आणि सामाजिक अशा अनेक क्षेत्रात एस के काकांनी आपल्या नावाचा एक वेगळा स्वतंत्र ठसा उमटवला. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची ओळख तर आहेच आणि आपल्या जनसामान्य व्यक्तिमत्व रुजवण्यासाठी, विचार रुजवण्यासाठी आपलं योगदान सदैव प्रेरणादायी ठरेल. म्हणून भास्करराव पेरे पाटील सारख्या विचारवंतांना, आपल्यासारख्या विचारवंतांच्या प्रेरणादायी शब्दांनी समाज परिवर्तन घडवून मानवी मनावर होणारे संस्कार निश्चितच आदर्शवत ठरतील. तुम्ही हाती घेतलेले कार्य आदर्शवत आहे. म्हणून हे मानपत्र आपणास सविनय अर्पण करीत आहोत. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ, पलूस. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील तथा भाऊ यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते. संस्थेचे मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री M.A. पाटील सर यांनी अध्यक्षांचा यथोचित सत्कार करावा. या अभिवादन व्याख्यानमालेसाठी विविध क्षेत्रातील सहकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित आहेत. वेळेअभावी आपण सर्वांचा आणि विचार मंचावरील सर्वांचा सत्कार करू शकत नाही. त्यामुळं आपणा सर्वांचं या निमित्तानं स्वागत आहे. धन्यवाद सर. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष
कैलासवासी एस के पाटील तथा काका यांच्या स्मरणार्थ अभिवादन व्याख्यानमाला याचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आज या ठिकाणी दुसरे पुष्प संपन्न होत आहे. बोलके करण्यास हवे असते संभाषण, बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री भास्करराव पेढे पाटील, आदर्श सरपंच पाटोदा यांना आपले मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते. त्यांनी या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन करावे अशी विनंती. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ते ज्यांचे प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्वर्गीय एस के पाटील अर्थात काका यांच्या स्मरणार्थ जी व्याख्यानमाला चालू केली त्या एकच महिना झाला, मागच्या महिन्यात एक झालं आणि आता हे दुसरं आहे. या व्याख्यानमालेत माझी आठवण केली, आम्हाला बोलवलं, तुमच्या सगळ्या मान्यवरांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल महाविद्यालयाचे मी मनापासून आभार मानतो. सर्व स्टाफचे पण मी मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. 10-20 मिनिटं अर्धा तास उशीर झाला असं वाटतं. 6:15 आपली प्रवास खूप असतो, त्यामुळे प्रवासात थोडं तेवढं होणारच. मी परवा वाजवायला होतो, काल परभणीला होतो, आज पुन्हा सांगलीला आणि सकाळी 10 वाजता नागपूरच्या पुढे धुळापूरला आहे. सकाळी 10 वाजता. वय 66 आहे. अरे अवघड आहे. तर लोकांचं प्रेम पाहून थकवायचं. तुम्ही माझं नाव गाव कधी ऐकलं असेल, कुठं पाहिलं असेल, वाचलं असेल, टीव्ही, पेपर, मोबाईल, माहीत नाही. ज्याने ऐकलं नसेल त्याच्यासाठी सांगतो. औरंगाबाद जिल्ह्यात माझं गाव आहे. 10 किलोमीटर औरंगाबादपासून पाटोदा. आजच्या 4000 लोकसंख्येचं गाव, 800 कुटुंब. 25 वर्षापूर्वी त्या गावचा मी ग्रामपंचायत सदस्य झालो आणि 25 वर्षापूर्वीच आमची ग्रामपंचायत स्थापन झाली. आधी ग्रामपंचायत पण नव्हती आम्हाला. सुरुवातीपासून मी दिली. आमच्या घरात कोणी नव्हतं राजकारणी. आम्ही काही पैसे आले नाही, मला काही मोठं जमीन नाही. मी आधी 7 वर्षे बजाज कंपनीत एका कंत्राटदाराकडे कामाला होतो, गार्डन. नंतरचे 7 वर्ष मी औरंगाबादला एका हॉटेलवर कामाला होतो 94 पर्यंत. माझ्या गावात मंदिर नव्हतं, एक पण कशाचंच मंदिर नाही. एक मूर्ती ठेवलेली होती एका वाट्यावर, उघडी मारुतीची. मी जायचं दर्शनाला तर मारुतीच्या, ते उघडं जरा मला हे वाटायचं. मी म्हणजे काहीतरी केलं पाहिजे. मग 94ला ते मंदिर मी इकडून तिकडून दोघं पैसे आणले, ओळख होती औरंगाबादला आणि मंदिर बांधलं. 95ला आमची ग्रामपंचायत स्थापन झाली. लोकांना असं वाटलं हे काहीतरी खटपट करतं, म्हणून मला ग्रामपंचायत ढकललं. आमच्या घराचा याचा काही संबंध नाही. पण माझा एक स्वभाव आहे, जे मी काम करायचं मन लावून करायचं, अभ्यास पूर्ण करायचं, चांगलं करायचं, त्याच्यातल्या खाचा खळगा सगळं पाहायचं. ज्याला तुमच्या भाषेत मॅनेजमेंट म्हणतात, खूपच बारकाईने माझं काम असतं. त्याच्यामुळं हे शक्य झालं. 70 रुपये खात्यात होते आमच्या ग्रामपंचायतच्या, 2 खुर्च्या, 7 सदस्य. म्हणजे उपसरपंच खाली बसले. 4 पात्राचं गळकं ऑफिस. ऑफिस कशाचं आहे, कुठेतरी बसायला म्हणून ते अशा परिस्थितीत 2000 टीडीएलचं पाणी
रोज 10-15 महिला आजारी. 3,000 लोकसंख्या होती तेव्हा इतक्या खेड्यात 2 दवाखाने होते त्या काळात. 94ला खासगी 2 डॉक्टर. भयानकच वाईट. सगळी शेती कोरड होती. मलाही काय कळत नव्हते काय करायचं. लोक म्हणजे वा सदस्य झाले. पहिले 2-3 वर्ष असेच गेले. मग लक्षात आलं की हे अशाने जमणार नाही. लोकांना विनंती केली की मलाच सरपंच व्हावं लागेल. जर काही मला करता आलं तर आलं. लोक म्हणजे होय. पण मला काय सरपंच व्हायचं वाटलं. आमचा जो त्यावेळेचा सरपंच होता पहिला ओबीसीचा होता. माझ्यापेक्षा 15 वर्षांनी लहान. 200 रुपये रोजाने दोन्ही काम करायचं. 100-150 रुपये. तो सरपंच झाला. साहेब लागला दारू द्यायला. हा हो. मी खोटं बोलणार. मी कधी उभ्या आयुष्यात खोटं बोलत नाही. उपसत वाढले. इतका व्याज लागला शिपाई सांगायचं इथं जा ऑफिसमध्ये. गेला विचार जाऊ ना. 15 वर्ष झाली. माझ्यापेक्षा 15 वर्षांनी लहान. खूपच पिला. लोकांना म्हणून सांगितलं असं नाही जमणार नाही की काहीतरी करायचं असलं ते चांगलं करायला मला नको. लोकांनी केलं. मग एक काम करत गेलो. कामं लक्षात आले. ग्रामपंचायतीने काय करायला पाहिजे आणि काय किती काम आहे याचा जर आपण मुख्यमंत्री, आमदार, खासदार, पंतप्रधान काय करू शकत नाही. करू शकत नाही म्हणजे आता तरी करू शकत नाही. ते केलं असतं त्यांनी फक्त दिवस गेले. आता त्यांच्या हातात नाही राहिला. आता जर काही करायचं तर फक्त सरपंच. आवाक्यात राहिलं नाही ना. आता इतकं बिघडलं त्याचा अंदाज नाही. एवढं बिघडलं. कल्पनेच्या पलीकडे आहे. म्हणून माझ्या इथं आलेल्या लोकांना, पलूसच्या मंडळीला, बाहेरून आलेले ग्रामपंचायतच्या मंडळीला हात जोडून विनंती आहे. एक 5-6 गोष्टीवर जरी आपण काम केलं त्यामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे. दुसरं झाड फळाचे पाहिजे. तिसरं गावात स्वच्छता पाहिजे. चौथं मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. आणि 5वं ते वयस्कर, निराधार, म्हातारी लोक आहेत ज्याला कोणी नाही, अडचण आहे, खायचा प्रॉब्लेम आहे, अशा लोकांना गावाने किंवा ग्रामपंचायतने सांभाळलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण त्याला करून खाता येत नसेल असं होऊ शकतं. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती या 4-5 कामावर लक्ष द्या. खूप गरज आहे त्याची. आणि याच्या पोटात खूप काय गुंतलेलं आहे. काय आमचं आरोग्य खराब झालं. आमचं आयुष्य कमी झालं. किती कमी झालं आयुष्य माणसाचं माहिती आहे. 40 वर्ष. चांगल्या तरुणाला विचारा तुम्ही किती वर्ष तू जगू शकतो. त्याचं उत्तर आहे 60. किती? 60. आणि आपल्या आजी म्हणजे किती वर्ष जगत होते? 100. 40 गेलं ना. आमच्या घरात गेलं. सगळ्याच गेलं ते. आणि स्वातंत्र्याच्या नंतरची घटना ही. आमची एका बाजूने एवढी प्रगती होऊ राहिली. एवढं शिक्षण आहे, एवढा पैसा आहे, आणि आयुष्य का रोज कमी होऊ राहिलं. हे गमतीनं म्हणत असतो या 60 वर्षात 40 कमी झालं. आणि जर आम्ही काही बदल नाही केला पुढच्या 60 वर्षात आणखीन 40 कमी झालं तर खाली किती राहील? 20. आणि मोदी साहेब म्हणते पोरीचं लग्न 21 वर्षी काय. वर्षी लग्न करणं चांगली गोष्ट आहे. माझं त्याला काय जमत नाही. त्याच्यासाठी आम्हाला आयुष्यात लागेल ना. माझी खरंच तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सरपंचानं एकच टार्गेट करायचं, एकच ठराव करायचा की माझ्या गावातला माणूस 100 वर्षे कसा जगेल याच्यासाठी
काम करेल, बाकीची कामं त्याच्या पोटात येईल, ते ऑटोमॅटिक आले. मग त्याच्यात 100 वर्ष माणूस जगला पाहिजे, सरपंच हे करू शकतो, करू शकतो. पाण्यात भेसळ झाली, खराब झालं पाणी, लईच खराब, सगळ्या देशाचं. आणि 4 लिटर पाणी आमच्या पोटात जातं, जेवण 1 लिटर, 1 किलो. सगळ्यात जास्त पोटात काय जातं? पाणी. आमचं लक्ष खाण्यावर. मला एक दिवस सुचलं, म्हणजे असं एक माणूस नसेल की त्यानं बायकोला शिवी दिली नसेल कधी, आज जेवण चांगलं झालं. किती सज्जन असून तरी कधी ना कधी बायकोला शिवी दिली असेल त्यानं, आज जेवण चांगलं झालं नाही. पण असा कोणी माणूस आहे इथं की त्यानं बायकोला शिवी दिली, आज पाणी चांगलं नाही? नाही. कारण चांगलं पाणी द्यायची जिम्मेदारी या आराम करायची. आणि मी हे पुढे पाहिलं सांगू, सैराट पिक्चर मध्ये पाहिलं, तुम्ही पाहिला असेल सिनेमा सैराट? साहेब माझी नजर लय भागते, आणि मी जेवढं वरून काळा आहे त्याचे 10 फुटातून काळा. माझ्या पोरीने पेनड्राईव्ह मध्ये दिला, पप्पा पहा चांगला पिक्चर आहे पाहायला. त्या पिक्चर मध्ये थोडक्यात सांगतो की हातगाड्यावर दोघं खायला गेले, त्यांच्याकडे स्वयंपाक करायचं काही नव्हतं, परचे आईचे. त्या हातगाडीवाल्यानं आरतीला मग्यात पाणी दिलं. आठवा तुम्ही, आठवतं तुम्हाला, सगळ्यांना पाहिलेलं आहे. दिलं मग्यात पाणी दिलं ना, आरती पिली का? नाही. मग परशाने काय केलं? बाटली दिली ना, बरोबर आहे ना. मग पणूचे परसे काय करते? आम्हाला शिकायला पुढे मिळत, आमचं लक्ष पाहिजे, आमची घ्यायची इच्छा पाहिजे ना. आणि माझा हे सांगायचा हेतू अजून एक आहे की जगात सगळं चांगलंच आहे, तुम्ही कसं घेता त्याच्यावर तुमचं आहे. वाईट काय आहे जगामध्ये? काय नाही, काहीच वाईट नाही. हे जगात जेवढं परमेश्वर वाईट कशाला निर्माण करेल, कशासाठी? आमचा पण काहीतरी गडबड होती, मग आम्हाला त्याचा त्रास होतो. मला काय जगात वाईट दिसत नाही. आणि समजा असं ठरलं काही वाईट आहे, काही आंबट आहे, काही खारट आहे, काही चूक आहे, ती मी निर्मिती परमेश्वराचीच. नात्यानं आपण भाऊ झालो ना, चांगले वाईट हे भाऊ झालं ना. म्हणून त्यांना घेऊन चालायचं, आपण घेऊन चालायचं. त्यांना घेऊन नाही चाललं तर त्यांचं काही बिघडत नाही, त्रास आपल्याला होतो. म्हणून स्वच्छ पाणी प्या. ड्रेनेज सोडलं, त्याच्यात कारखान्याचे पाणी सोडलं, स्वच्छालयाचं पाणी त्याच्यात सोडलं, रस्त्यावर लोक शेतातलं बसले, पावसाला वाहून गेलं, म्हातारे मेलं, राख नेऊन टाकले त्याच्यात. हे सगळे पाणी खराब झाले ना. इकडे काय करते? म्हातारे मेल्याचे राखीचे पाण्यातच टाकते. माझं म्हणणं आहे, त्या राखीतली थोडं लहान पत्तीचा चमचा जर घेतला, राख गिलासभर पाण्यात टाकली, तुम्हाला दिली, त्या ते आईची, बापाची, नवऱ्याची, कोणाची असली तरी नाही. आणि लोकांच्या पाण्यात पोतभर कसं टाकलं? आम्हाला आमचं एवढं चालत नाही. म्हणजे आम्हाला कळत नाही का? कळत. मग बदलायचं कोणा? एखादा माणूस म्हणून भाऊ पहिल्यापासून टाकते, आज थोडी टाकते. त्यावेळेसचा काळ वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती. परिस्थितीचा विचार करा, त्यावेळेस नद्या धोधो वाहत होत्या. आता तुम्ही अटकाव केला, जागी जागी अडवल्या. ते माणसाचं मटण आहे ना, माणूस जाळलेलं कसं काय प्यायचं तुम्हाला कळत नाही. कसं फार वाईट. माझी आई वारली 4 वर्ष झाली, मी नाही नेलं. माझ्या गावात पहिला प्रयोग.
5 खड्डे केले, 5 खड्ड्यात सगळी राख टाकली, 5 झाडं लावली, पाणी घातलं, झाडं जगले, आईची आठवण राहिली, जायचे 500 रुपये वाटले. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ते राख पाण्यात टाकू नका. कशासाठी टाकणार? ते प्यायचंच आहे ना कोणाला पाणी. असे का करतात? आता ह्या गावाला कुठून पाणी येतं? वरून. जिथून जिथून ते पाणी येत असेल तिथून सगळी घाण येते ना. मग त्याच्यात जी असेल ती मी नावाने घेतो. बरं, आमच्या बापदादाने तिचं नाव काय ठेवलं? आणि आम्ही त्याचं काय केलं? बरं, तिला मोठ्यापणे एवढं देऊन ठेवलं, तिला हालचाल करता येत नाही, नाहीतर तिने खाऊन टाकलं असतं आपल्याला. तिला सांगून टाकलं पहिल्यापर्यंत संत वाहते, म्हणजे तिला धिगाणा घालता येत नाही तुमच्यासाठी. अतिशय पवित्र नद्या आहेत. आतमध्ये त्याला शब्दच नाही. जिथे जिथे शक्य होईल माझी हात जोडून विनंती आहे की आपल्याकडून तरी चूक घेऊ देऊ नका. आणि झाल्यात ते किमान घरात तरी सुपाणी स्वच्छ करून द्या. एवढं नाही कव्हर झालं आपलं पाणी तर आपण स्वच्छ करून द्या. आणि समाजात काय झालं साहेब, 50 रुपयाची दारूची बाटल सहज घेतो माणूस, 4 आण्याची बाटल घेत नाही, 1 रुपयाची बाटल घेत नाही. लय झालं 1 रुपया खर्च आहे पाण्याचा दिवसाचा माणसाचा, लय झाला. जर ग्रामपंचायतने केलं तर. म्हणून माझी लोकांना हात जोडून विनंती आहे की पाणी स्वच्छ प्या, झाड फळाचे लावा. झाडाशिवाय आम्ही जगू शकत नाही. झाडाशिवाय पाऊस नाही. झाड हे पावसाचे एटीएम आहे. एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो म्हणजे जगायला. आम्हाला काय शिकवलं, या जगात माणूस जन्माला आला सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. 100% खोटे आहे. बाळकपणात बाई मारली तरी मुलगा जगू शकतो, पण 2 मिनिटं ऑक्सिजन नाही मिळाला तर जगणार नाही. आणि तो ऑक्सिजन झाडातून मिळतो. 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो म्हणजे एका माणसाला. इतर जनावर ते तर वेगळे झाले होते, पण त्यांना झाडं लावता येत नाही. कुत्र्याला, डोकराला, गाढवाला लावता येते का? नाही. इथं असतील ना पोलीसमध्ये. त्यांना झाडं लावता येत नाही. आम्ही लावले ते काढून टाकतो. प्रथा पाडा. अरे माझं तुम्हाला अजून एक विनंती, तुम्ही शिकलेले लोक आहेत, जुन्या काही परंपरा आहे ना त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. माझं म्हणणं त्याचा फायदा घ्या ना विज्ञानाला. ही कला आहे त्याची. मी 2 वेळेस लोकांना याच्यात दिलं. अंधश्रद्धेचं मला राग आहे, पण चांगल्या गोष्टीसाठी जर त्याचा आधार तुम्हाला मिळत असेल तर हरकत नाही. नवरदेव नवरी लग्न होऊन येते घरी, इकडचं माहित नाही प्रथा. आमचं इकडे काय करते, पहिल्या दिवशी नवरी घर गृहप्रवेश करताना बरोबर आहे. एवढं तुम्ही ओलांडून आल्या, त्यांना तुम्ही विचारा काऊन ओलांडला, काय कारण. मागचे न ओलांडलं म्हणून पुढचे न ओलांडलं, कारण बोलत माहित नाही. समाज ऐकतो नाही. आम्ही काय केलं, एक प्रथा चालू केली की नवरीनं नवरदेवानं लग्नाच्या दिवशी घरात जाताना पहिल्या दिवशी झाड लावा, मग जा. ते माफी वरंडा त्याला बंधन नाही केलं. आणि नवरीनं नवरदेवानं सारं करायचं, खड्डे घ्यायचं, झाड लावायचं. एकदा एका म्हातारीने पाहिलं, नवरी खड्डे करते, बिघडली म्हातारी हळदी जाऊन त्याचं तुला काही लाज वाटते का म्हणे, मला तोच केला असं नाही, मीच केला.
ही नवीन पद्धत आली म्हणजे आता तिकडून गुजरातकडून आपल्या इथली नाही म्हणला काय पद्धत आहे म्हणे मला समजून सांग. म्हणलं पहिल्या दिवशी नवरदेव नवरीनं झाड लावलं तर लेकरबाळ जगत होतं. जगतच नाही असं आता म्हणे पण बाकी लोक लागते आणि मी खोटं नाही सांगितलं. नाही लावले झाड तर नाही जगायचे लेकरबाळ हे सत्य आहे. कुठून आणतात तुम्ही औषध कशातून मिळाल तुम्हाला. म्हणून 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्हाला वृक्षबंदी आम्हाला सोयरे बनायचे म्हणले. सोयरे म्हणलं हो शब्द काय वापरला. मग हे कोण करू शकतं. सरपंच. पाऊस मी झाडाशिवाय पडत नाही. आम्हाला तिथे मी वळ घालून दिला. पाऊस नाही पडला का यज्ञ करा सप्ताह घाला भजन करा. कसं काय कसा पाऊस पडत भाऊ सप्ताह घातला. मला सप्त्याचा राग नाही पण सप्त्याचा पावसाचा काही संबंध आहे. सप्ताह एक 7 दिवसाची कार्यशाळा आहे. नीट समजून घ्या. सप्ताह काय 7 दिवसाची कार्यशाळा. 7 दिवस शिकायचं. त्या गुरुजीने शिकायचं 358 दिवस काम करायचं तर सप्ताह. नाही कशाला सप्ताह असं कसं होईल. 7 दिवस सप्ताह केला दुसऱ्या दिवशी सगळं पाऊस पडत. आणि असं झालं असतं तर पाकिस्तानला अमेरिकेला कधीच पाडला नसतं. तिकडे सप्ताह करते काहीतरी लोकांच्या डोक्यात घालून गेलं होत. लोकांना कळतही नव्हतं म्हणून मी त्यांना त्यांच्यासाठी मी काही सांगितलं असेल काय करते. पण काळानुरूप आपण बदललं पाहिजे. मी वट सावित्रीला बायाला वड लावायला लावले होते. काही बायांनी शेतात लावले खळ्यात लावले काही कुंडीत लावले. आता एवढ्या महिला वड पूजित वड लाईत नाही. मी लाऊडस्पीकरला दौंडी दिली होती. उद्या थोडे लोक मिळाले होते ते आनंदी वाटले आहे. म्हणलं कोणाला पाहिजे घेऊन जा. वडाची पूजा करणं अतिशय पुण्याचं काम आहे. मी बी मानतो. पण आपल्या वडाची पूजा करत दुसऱ्याची वड आमच्या गावात पाहिला आपला वड जशी तुळशीची पूजा करते पण तशी वडाची करा. काय चूक आहे त्याची. वडात ऑक्सिजन जास्त असतं त्याच्या नादाने तुम्हाला झाडाचं प्रेम वाढत. अशा अनेक प्रथा आहेत. आपले आई वडील वारले बहिणीचे लग्न स्वतःचे लग्न कितीतरी वेळेत वाढदिवस तुम्ही लावू शकता ना झाड. त्यातल्या त्यात फळाचे लावले म्हणजे माणसं तेच आहे. सरपंचाला कळत नाही म्हणा घर कसं जाळून घेतो. आम्हाला काय शिकेल बाबा त्यांना हात फेरे दिले लक्ष्मी फेरे. 70 वर्षात गावाने झाडून घेतले. का नाही घेतले त्याचे कारण वेगळं आहे. झाडून ते घ्यावं लागत नाही मला. स्वच्छता पाहिजे ना. यांचं बजेटच नाही यांच्याकडे झाडून घ्यायचं. आपण काय सरपंचाला हाताने थोडी झाडून घ्यायचं नाही. 60 ला 25 रुपये बजेटच आहे. कधी 1960 ला 25 रुपये लावला. आज मी 25च आहे. सरपंच कसा झाडून घेईन का जमिनी घेईन. 60 वर्षात वाढ नाही केली हो. आमचे सरपंच ग्रामसेवकले हुशार हे ना टॅक्स बी वाढलेला नाही आणि झाडून बी घेतला नाही. पण हा काही पर्याय नाही ना साहेब. 6 वर्षाचे वर झाले असेल माझ्या इथे साफसफाईचं कर 500 रुपये. किती 500 आणि अख्ख्या महाराष्ट्रात 25 रुपये.
25 रुपयात ती कधी जुळतच नाही. कोणी आपलं जुळत नाही ना. म्हणजे 15 दिवसाचा बी साफसफाई होऊ शकत नाही 25 रुपयात. मी कोण्या गावचा हिशोब विचार मला मला मुंपाट अख्ख्या महाराष्ट्रात टॅक्स वाढा, लोकांकडून पैसे घ्या, लोक द्यायला तयार आहे. बरं लोकांना द्यायचे पैसे, सरपंचाला घ्यायचे नाही. हे सत्य आहे बरं का. तुम्ही म्हणून लोक देत नाही, लोक लय पैसे देते घेणार. लोक पंढरपूरला जाऊन टाकी दे, लोक तिरुपतीला जाऊन टाकी दे, लोक लय चांगले. आणि हे माग फिरत द्यायचं आमची द्या, का देत नाही? काय तुम्ही विचार करा ना, का देत नाही समज तुम्हाला. तुमच्यात जर पंढरपूरचा पांडुरंग त्याला दिसला तर पैशाची धार लावून देऊ, त्याचा दोष नाही. सरपंच, सदस्य, ग्रामसेवक आणि दिलेल्या पैशाचे काय करते, सरकारने दिलेल्या पैशाचे काय करते हे लोकांना माहितीच नाही. गैरसमज झाले. सरपंचांना खाल्ले असं मी म्हणत नाही, गैरसमज. त्याच्यामुळे लोक देत नाही. एखादी बाई बाजारात गेली, 25 रुपयाची वांगी घ्यायची तिला. खूप झालं. वांगी केवढ्याची घेतली? 25 रुपयाची वर नाही घेत. गेलं पहिल्या दुकानात घेतली का? 3 दुकानं पाहिजे. परत तिसऱ्या दुकानात तिला वांगी आवडल्यावर दुकानदार देईन ते वांगी घेते का? तिचा आपण निवडून घेते. व्यवहार केवढ्याचा आहे? 25 रुपयाचा. 25 रुपयाच्या व्यवहारात ती बाई एवढी बाहेर करते. 2000 सरपंचाच्या मळ्यावर उगच कसं काय देईल? तिची चूक नाही. लोकांपाशी पैसा खूप आहे, त्याला अंदाज नाही इतका पैसा आहे आजच्या काळात. कुठं खर्चायचा ताळमेळ नाही. मी विसरून नाही म्हणून सांगून टाकतो. माझ्या इथे 4-5 महिला अशा आहे साहेब, नावं सांगतो. सेवंताबाई गायकवाड, दलित समाजाची. बिजलाबाई मुच्छल, अपंग आहे. शशिकालाबाई पेरे आणि साखरबाई मुच्छल, या 4ही महिला विधवा आहे. यांचे नवरा वारलेला आहे. नावं सांगतो मी, तुम्ही लिहून घ्या. 4ही महिला विधवा आहे, त्यांचा नवरा वारलेला आहे. योगायोग म्हणा, काही म्हणा, 4हीला मुलं नाही. या 4हीला 1 गुंठा जमीन नाही आणि या 4ही घरकुनच राहतात. तरीही 1 एप्रिलला माझ्या ग्रामपंचायतीचा नियम आहे, पहिल्या दिवशी 5,000 भरायलाच पाहिजे. या 4ही मी भरते आहे. आम्हाला खाता येते त्यांच्याकडून पैसे घेतात, इलाज नाही. 5,000 रुपये आम्ही घेतो एका घराकडून. 800 कुटुंब आहे. 40 लाख माझे जमा होते. 35 लाख माझा खर्च आहे वर्षाचा. हे सगळ्यात गणित महत्वाचं आहे आमच्या गावचं विकासाचं. काळीज आहे, काळीज. 800 कुटुंब, 5,000 रुपये, 40 लाख जमा होते. 35 लाख वर्षाचा खर्च आहे. 5 लाख ग्रामपंचायतला नफा आहे. गावातल्या टॅक्स बोलतो मी. जिल्हा परिषद, पंचायत समिती, 14 वित्त आयोग, आमदार, खासदार, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार यांचा याच्यात काही संबंध नाही. ते 35 लाख आम्ही लोकांसाठी खर्च करतो. सरकार देते, त्याच्यात नवं काम करतो. दरवर्षी डेव्हलप चालू. सरकारने दिलेले पैसेच काय करायचं? दरवर्षी काही ना काही नवं. यावर्षी हे केलं, यावर्षी हे केलं, चालणार नाही, वाढत. म्हणून स्वच्छ पाणी, झाड फळाचे, स्वच्छता, गटार, संडास. अजूनही संडास मला लागतो. दुर्भाग्य आमच्या देशाचे सारे. आम्ही अवलाद कोणाची? छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छालय वापर करत होते. मला डोळ्यांनी पाहिला संडास त्यांचा वापरलेला. रायगड किल्ल्यावर गेले कधी तर बघा, गेले. आजही तिने शोषखंडाचा महाराजांनी वापरलेला
दगडाचं भांड आहे, दगडाचं असं हे करून केलेलं. मी दर्शन घेतलं तर संडासचं 400 वर्षापूर्वी आमचा बाप संडास वापरत होता. आम्हाला लाज वाटायला पाहिजे. मग काय मधल्या काळात झालं काय ते कळत नाही, कुठं चुकलं. आम्ही 13 लोक होतो. गाईड आला पण 300 रुपये द्या, सगळा किल्ला फिरून दाखवतो. म्हणलं महाराजांचं शौचालय दाखव पहिला, मग 300 रुपये महाग. तो म्हणे मला आयुष्यात पहिला माणूस भेटला. म्हणलं मला खात्री आहे महाराज संडास वापरत असं. मला गंमत नाही पण सत्य सांगू, इसवी सन 1600 मध्ये महाराज संडास वापरत होते. त्यावेळेस जगात काहीच नव्हतं हो. एक ड्रम गरम आहे ना, आता कोण झाला तो रायडर. 1600 यायचे आजी म्हणजे खज्जे असतील कोणतरी यायचे ड्रमचे. जेव्हा महाराज संडास वापरत होते तेव्हा ते दगड बी नेत नसतील आमच्या पुढे पुढे गेले. मला त्याला नाव नाही ठेवायचं, आपलं काय चुकलं. लईच मोठी चूक झाली. आपल्या इथे खूप आहे, त्याला लिमिट नाही साहेब, इतकं आहे. मी जवळजवळ 22 देशाचा अभ्यास केला, गेलो फिरलो पाहिलं, काय नाही जगात. जे भारतात आहे ना ते कुठंच नाही, पण आम्ही सोयीने खातच नाही. आम्हाला जगणंही कळणार, खाणंही कळणार, काय खायचं ते कळणार, कशाचं खायचं ते कळणार. दुबईमध्ये अखातामध्ये मुस्लिम राष्ट्र काय तिथे विचारलं पाऊस कधी पडला, ते म्हणे 5 वर्ष झाले तेव्हा 5 मिनिटं पडला. हे सत्य आहे. मी जेवढं मी तुमच्या पुढे बोलतो, माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगली, शब्द मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही. 5-5 वर्ष पाऊस पडत नाही आणि तेही 5च मिनिटं पडला होता म्हणे. तिथं नळाला 24 घंटे पाणी. इथं अख्खी सांगली कोल्हापूर वाहून जायची बारी आली, नळाला काय लाज वाटायला पाहिजे, काही तर लाज वाटायला पाहिजे. मोठी चूक उरली ना आमच्याकडून. रागला काय म्हणते, मी कान धरतो सांगली कोल्हापूर म्हणलं, चौघडचं तेच आहे. तुमच्या इथे म्हणून तुमचं नाव घेतलं. जगात काहीच नाही, काहीच नाही. 20, 25, 30, 40, 50 वर्षाच्या आयुष्याचे देश आहे. कुठल्या कुठं गेलो. आज जपानला 100 वर्षाचा माणूस काम करतोय, काम करतो काम, आणि आमचा तरुण म्हणतो स्वाटात जाईल. लईच मोठा धोका आहे. आणि याचा विचार होणं, काम करणं गरजेचे. म्हणून मी सरपंचाचे बार पाय पडतो की बाबा रे, हे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप ही डोक्यातून काढ. तुझ्या गावचा माणूस 100 वर्षी कसा जगेल बघ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्याच्या हातात घोड्यावर बसल्यावर 35 किलोची तलवार होती. तलवारीचं वजन किती? 35 किलो. आमचं पोरगं भारण 35 किलो. लईच मोठा धोका आहे. म्हणजे हे सगळे लक्षणं पारतंत्र्यात जायचे आहे ना. तो चीन हरामखोर पुढच्या वर्षी आमचा पाऊस वरच्यावर न्यायचं म्हणतो कळू. सत्य काय करायचं म्हणतो तो, पाऊसच वरच्यावर घेऊन जातो म्हणतो भारताचा, आणि नेते ते राखीचे लावतो काय डोकं तिथे भरोसा नाही. आपल्या देशाची ती संस्कृती नाही, आपल्याला कोणाचं घ्यायचं नाही. पण चीन नेत असेल तर अडवा इतकी ते ताकद लागेल आपल्याला. बरं तिथं मारामारी नाही करायची, तो विज्ञानाने घेऊन जाणार आहे ना. त्याच्यासाठी आमची पोरं शिकलेली पाहिजे ना. म्हणून सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे काका यांचे समाजाचे उपकार हे यांनी शाळा काढल्या, शिकायला लावलं. नाही तर काहीच खरं नव्हती साहेब. शिक्षण नसतील काय सांगितलं हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे,
एका केशराचे सकळ सिद्धी. बुद्धी म्हणजे शिक्षण. आजच्या जगात तुम्हाला चांगलं जगायचं तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण असल्यावर तुम्हाला कशाचीच कमी पडू शकत नाही. कशाचीच नाही. मग शिका. खूप काम आहे, खूप धंदे आहे. हे अमृततुल्य चहाच्या टपऱ्या टाकण्यासाठी 50-60 हजार रुपये कमवले. मी पाहत होतो त्याचे दम नाही त्याच्या हाताला. आमची पोरं नोकरीसाठी शिकायचं होते. कशाला नोकरीसाठी शिकायचं मला कळत नाही. काय नोकरीत पडलं काय खरं नाही. नोकरी गुलामगिरी. धंदे करा, आई वडिलांना मदत करा, शेती करा. तुमच्या नशिबाला जो धंदा असेल तो 50 रुपये गाडी झाली. 5 मिनिटात असं शिकवतो विचार किती 50. अवघडच काम आहे. मला त्यांना नाव नाही ठेवायचं. मला आपण काय करू, आपल्या कामात प्रगती करा ना. काय अडचण आहे. 12 जानेवारीची घटना आहे. मी पुण्याकडे चाललो होतो. सत्य घटना आहे. पुण्याच्या मागे शिरूर जवळ मला हरभरा विकताना म्हातारा दिसला, हिरवा. मी गाडी उभा केली. म्हटलं खाव. बाबा म्हणले केवढ्यात दिली गाडी. बाबाने मला पाहिलं म्हणे तू गरम पाण्यावाला सरपंच आहे का. म्हणलं मी चौकशी केली. म्हणलं किती पैसे झाले, किती हरभरा पेरला. 3 एकर पेरला होता दादा. आणि मी मुक्त दिलं म्हणजे एका व्यापाराला 50,000. सत्य घटना. एक शब्द बोलला. 50,000 3 एकर हरभरा मुक्त दिले हिरवं. त्या माणसाने 12 जानेवारीला सगळं घेऊन गेलं पाहिजे. आणि मी त्याला 13ला भेटलो दुसऱ्या दिवशी. म्हणलं मग काय झालं, पैसे नाही दिले. नाही पैसे दिले म्हणे आपले, त्याचं काय अडचण नाही. म्हणलं मग तोंड घेऊन लहान झालं काय. तो म्हणे त्यानं एकाच दिवसात सगळं हरभरा नेलं. सगळे फोटो काढले, आमचे फोटो काढले, व्हिडिओ काढले. वावरात बाया काढतात ते व्हिडिओ काढले. जुड्या बांधल्या, 1-1 काढी 2-2 काढायच्या. ते आयुष्यात भरले. मुंबई पुण्याला पाठवले म्हणे. त्याला 2 लाख रुपये इकडे म्हणतात. कारण दुसऱ्या दिवशी सगळं बुद्धीचे त्याचे वावर यानं खर्च केला, यानं मेहनत केली. याला 50,000 आणि त्याने एका दिवसात काय नोकरीची गरज नाही. खूप आमच्याकडे काही आहे. बरं नोकरीला बी लागते कसे 1000 पोरं शिकत 1 पोरं नोकरी लागते. काय नोकरीचे खर्च खरं नाही ते. आता 58 मोर्चे निघाले होते. 58 नाही नोकरी शिवाय लग्न होत नाही. याच्या 1-2 गोष्टी मला दिसते. मला एक तर पोलीस कमी आहे, पुढून मिळत आहे का नाही. आणि नाही नोकरी नाही म्हणून पोलीस नोकरी देत नाही, ती चांगली गोष्ट आहे. ती त्याचा मी फायदा करून घ्यायचा ना. पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी विवेकानंद स्वामी लग्न केले. आपल्या बापाने पुढे लग्न केलं. आमचं अटल बिहारीने पुढे लग्न केलं. मला वाटतं ममता बॅनर्जी नाही केलं. किती काय असेल त्याला काही लग्नच कशाला करा, काही गरज नाही ना. एकदम मुली कमी झाल्या. ते परवा नागपूरला एका पोराने लाकडं रचून आपण माहिती केली मुलगी द्यायला पाहिजे. आणि तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे. बरं झालं बाबा मला पोरगं दिलं नाही तेव्हा. मला 5 मुली, मुलगा नाही मला. मी बरं झालं होतं दिलं नाही. काय असून नसून उपयोग नाही. जे ज्यांना आहे त्यांचे हात चालू लय वाईट आहे, लय वाईट आहे. लय म्हणजे लय काही आहे. पाऊसारखी जाण ठेवणारे रेमंड कपडेवाल्याला बाहेर काढले.
रेमंड कोण चुकलं आपल्याला माहित नाही, पण म्हातारा डायरेक्ट काढलं घराचं एवढं काय हे मी सांगितलं आम्हाला तुकाराम महाराजांना, पुढे कन्यापुत्र असे जे सात्विक तयाच आहे वाटे जेव्हा बाकी जिकडे मोकळे असले काय नसले काय, स्वच्छ पाणी, साफसफाई, झाडं, मुलांचं शिक्षण आणि म्हाताऱ्याला जीव लावा, हे आम्ही केलंय. हे आम्ही केलंय, त्याचा आनंद भोगतो, त्याचं सुख भोगतोय. म्हणून तुम्हाला सांगितलं 5,000 देतो आम्ही गोष्ट खरी. 4 प्रकारचं पाणी देतो. साधं बोरचं पाणी, जायकडून नेलेलं दुसरं पाणी, आरोचं 20 लिटरची बाटल एका घराला रोज मोफत. एकदा पैसे भरल्यावर नंतर कशाचे पैसे लागत नाही. आणि सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येते नळाला, बाईनं चुलीवर तापायचं. 2 तास जाती बाईची पाणी तापायचं. इकडं काय माहिती काय पद्धत आहे. पण नुसतं तापून द्यायचं नाही, राजाला नेऊन द्यायचं. मला ते नेऊन द्यायचं कधी कळत नाही वाजून काय काय तो माणूस बघत का देत नसेल. पण जायचं त्याला आहे. मी बायकोची बकेट नाही म्हणलं, तू चालला बाबा तर तूही बांधले मी ना तू काय कोणतं टावेल मी घेतली तुझं आवाज येते टावेल त्याचा हात. मला याच्यातून एकच सुचायचं, आपलं काम आपण करायला शिका. 16-17 घंटे काम करते बाबा, सकाळी 5 ते रात्री 10. किती घंटे झाले? 2च लोक आपल्या देशाची मंदिराने काम करू राहिले. एक मिलिटरीतला जवान, दुसरी खेड्यातली बाई, बाकी सगळं माणूस. बाई 16 घंटे तरी काम करते की नाही? माणूस किती घंटे करते असं खरंच नाही काही तुम्हाला लई सज्जन दिसते. कसं 8 घंटे करतो, पण धरला 8 घंटे तुमच्या म्हणण्यात. माणूस 8 घंटे काम करतो, बाई 16 तास काम करते, तर पाय कोणाची दुखत असेल. अजून आम्ही ना सुशिक्षित झालो, ना शिकलो, ना हुशार झालो, काय नाही. अजून आम्हाला जगण्याचा आनंदच कळाला नाही. कळाला म्हणा किंवा दाखल करतो म्हणा किंवा कोणी समजून मी सांगायला म्हणा. अजून एक सत्य सांगू, मी माणूस आहे, मी महिलाची बाजू का घ्यावं तो मुद्दा नाही. पण माझा एक ठाम विश्वास आहे, ठाम अटल सत्य आहे, जोपर्यंत महिला सुखी व्हायची नाही तोपर्यंत माणूस सुखी होणार. म्हणून तुला सुखी करायचं, हा स्वार्थ आहे. तरी कळत नाही याला म्हणलं कसं काय. म्हणून त्या आमचे बापदादे लक्ष्मी मंदिर गेला, आम्हाला छत्री होते काय म्हणत ना. 4 प्रकारचं पाणी पुढच्या आठवड्यात महिनाभरात 5वं पाणी देणार आहे. आणखी वेगळं फिल्टर घेतले आता, चालू नाही झालेलं होय ना. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, आमिर खान, शरद पवार साहेब पाणी पिते, ते पाणी आम्हाला आमच्या चुकीला काढायला घ्यायचं आहे. जपानचं फिल्टर, तांब्याचं फिल्टर द्यायचंच. हे पाणी तरी आजारी पडून देत नाही, ते पाणी असलेले आजार बरे करतं.
द्यायचा आहे. आणि मी एवढ्या गप्पा मारतो, मी काय माझ्या घरातून देत नाही, त्यांनी दिलेल्या पैशातूनच देतो. एवढं पाणी आहे अलग अलग प्रकारचं. आमची एक पिठाची गिरणी आहे, वरचेवर दळण फुकट आहे. अख्ख्या गावाला दळण फुकट, कितीही दळून द्या. लग्न करा, साखरपुडे करा, गहू बाजरी मसाले करून द्यायची गिरणी, डाळी करून द्यायची गिरणी, बटाटे चिप्स करून द्यायची मसनी, शेवाय करून द्यायची मसनी, पापड करून द्यायची मसनी, उसाचे रस काढून द्यायची मसनी, मोटरसायकल ट्रॅक्टर मध्ये, फोर व्हीलर मध्ये हवा मारायची मसनी. हे सगळं फुकट आहे, 1 रुपया लागत नाही. नंतर लोक असे मांडलेले आहात ग्रामपंचायत या करून द्या. उसाच्या रसात सुद्धा भेसळ आहे. आम्हीच करायला लावतो त्याला. काय म्हणतो आम्ही? बरड टाक. आता तो बरड कोण्या पाण्याचा आहे तुम्हाला माहिती आहे नाही? मिरची पावडर, धने पावडर मध्ये घोड्याची लीद आहे. महिलाला माझे हात जोडून विनंती, कशाला त्या पुढे विकत घेता हो? ते अक्षय कुमारला काही काम नाही, काही सांगत महिला जे जे शक्य आहे ते ते तर साधं सोपं खा ना. म्हणून आम्ही मस्ती बसवल्या की त्याला 2 रुपयाचा फायदा होईल. शुद्ध खाईल 100 वर्ष जगल. आमचं असे टार्गेट आहे 100 वर्ष त्याला जगायचे. सरपंचाने अभ्यास करा. वाद नाही, भांडण नाही गावात. प्रत्येकाची जागा मोजलेली, प्रत्येकाचं गटार सेपरेट आहे, प्रत्येकाच्या घरात पाणी येतं, 3ऱ्या मजल्यावर जातं पाणी, बघा मोटरचं. लाईट 24 तास आहे. कचरा प्रत्येकाच्या घरून आणतो आम्ही. बाई रस्त्यावर कशा भेट, आमचा माणूस आमच्या ट्रॅक्टर जातं. भांडते कसं काय? भांडायला काही कारण तर लागत ना हो. एकदा आमचं गाव आगंदारी मुक्त झालं 17 वर्षापूर्वी. मला आठवण आली, त्याचा काही संबंध नाही, म्हणजे भांडणावर मला आठवण आली. 2 महिला अशा रस्त्याने चालल्या होत्या. मी 3च महिन्यात गाव आगंदारी मुक्त केलं होतं, मोजून 90 दिवसात आगंदारी मुक्त गाव झालं. ती महिला अशा डिव्हिजन चालल्या, मी माझ्या कामात त्यांच्या मागे मागे चाललो होतो. त्या आपसात बोलत होते. ही बाई त्या बाईला म्हणे, तू कुठं गावाला गेलती का? ती म्हणे, मी घरीच आहे. तिने गेले विचारलं, तू कुठं गावाला गेली का? तिने, मी घरीच होते. मी दोघी चालू, दोघी घरीच होते. असं काय विचारते? काय झालंय? त्या त्यांच्या रस्त्याला गेलं, मी माझ्या ऑफिसात गेलो. जाताना माझ्या लक्षात आला फॉल्ट काय. मला ते फॉल्ट काढायची मागणी फार बेकार माणूस. मग माझ्या लक्षात आलं 100% गाव आगंदारी मुक्त झाला. तिथं भेटायची पंचायत आहे, तिथं भांडणं कसं होते? मला काय आठवण असेल. मग ग्रामसेवकाला म्हणलं, यार एक गोष्ट खरी झाली, गाव आगंदारी मुक्त झाले, मग मी सही करतो, पण महिला एकमेकीला भेटत नाही, हे दुःखाची गोष्ट आहे. आणि मग म्हणजे 4 कोपऱ्याला 4 मोठाले हौद बांध, 10-15 दगड टाक, 24 तास पाणी त्या हौदात पाहिजे. आणि महिला सांगायचं की दुपारी धुणं धुवायला इथे या आणि गप्पा मार. म्हणजे अभ्यास केला पाहिजे ना. एखादी गोष्ट चांगली करताना काय त्याच्यात हे झालं तर तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करतच नाही. मी एका ऑफिस मध्ये गेलो, तिथे लिहिलं होतं नो पार्किंग, इथं थुकू नका. आम्हाला थोकं कुठं थुकायची काय व्यवस्था नाही. ग्रामसेवकाला गावात गेलो, सांगितलं, म्हणलं इथं थुकू नका, हा बोर्ड आपल्या गावात लावायचंच नाही, कुठंच नाही लावायचा. म्हणे मग म्हणले इथं थुकाचे बोर्ड आहे. 32 ठिकाणी लावले, 32 ठिकाणी बेसिन बसवले, 24 तास पाणी झाला. त्या बेसिनवरती बोर्ड लावले, इथं धोका, इथं धोकू नका. हा शहाणपणा काही कामाचा नाही.  पाहिजे, इथं धोकू नका.
पार्किंग आहे, इकडे पार्किंग आहे, उत्तरेला पार्किंग आहे, शाळेच्या मागं पार्किंग, असं काही सांगत नाही ना. तुम्ही जाऊन नो पार्किंग, पुढं काय करते विचार करता करता तिथंच लावून अख्ख्या गावाला वायफाय फ्री, अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री वर्षभर. आपला हा किती पैशातला हिशोब चालू आहे विसरून जातात. काय नाही देतात तरी आमची ग्रामपंचायत नफ्याचे म्हणलो. कचरा घरून आणतो प्रत्येकाच्या, 2 बकेट दिल्या. बाईला सांगितलं घरी ठेव, आमचा माणूस येईल घेऊन दे. तिने सांगितलं प्लास्टिक त्याच्यात नको टाकू, आम्ही खत करतो. टाकायचंच नाही. मग पिशवी दिली वेगळी जुटाची, लेचर टाक. तरी काही पोरं पाया इकडे टाक तिकडे टाक खाली टाक ओळख. गेल्या वर्षीपासून साहेब भाऊ आम्ही 15 रुपये किलो जुनं प्लास्टिक घेतो बाहेर. कपडा दिसत आणि महिला एवढ्या सज्जन झाल्या त्याच्यात तर फुट्या छोट्या शेजारणीचा पण माणसं तेच आहे. नीट ऐकावे का म्हणलं, तेच माणसं आहे. का बदलले? मग माग चुकत कोणाच होते? हा अभ्यास आम्ही करायचा आहे. म्हणून मी म्हणतो समाजाकडे दोष नाही. समाज काही काय करतो, काही नाही. गुरुजीचा समाज म्हणा मग म्हणला मग लाव डोळ्याला पाणी आपल्याला काय तुम्ही सगळ्यात लावलं, काऊन लावलं मला नाही डोळ्याला पाणी काय नाही. तुम्ही डाव्या हातात बसा, तुम्ही उद्या काऊन बस. मला नाव नाही ठेवायचं कोणाला. मला आपण त्याच्यातून एकच शिकायचं की समाज ऐकतो. गुरुजीचा समाज म्हणून मी कायम गुरुजीला नाव ठेवतो. गुरुजी म्हणजे शाळेतला गुरुजी, सरपंच गुरुजी, आमदार गुरुजी, कीर्तनकार गुरुजी, जे जे समाजाला शिकवते हे सगळे गुरुजी. हेच बिघडले. समाजाकडे काय दोष आहे? समाजाला काही माहित बी नाही. ती राग तो कृष्णा नदीत नेऊन टाकतो हे त्याला कोणातरी गुरुजीनं सांगितलं हो. त्याने कशाला केलं असतं? पण ठीक आहे, ते मागचं झालं गेलं, काय कारण असेल त्याला. आता त्या गुरुजीने तर बदलायला सांगायला पाहिजे ना. म्हणून गुरुजीचा दोष आहे. सर आता माझं एकच म्हणणं आहे की छोट्या मुद्द्यावर येतो. एवढ्या देशाचं बिघडलं, आपण देशाला बदलू शकत नाही. पण मग माझं एकच म्हणणं आहे, आपण आपल्या गावाला बदली देतो बघा. दर सरपंचाने आपलं गाव बदली तर देश ऑटोमॅटिक ज्वलला. म्हणून देशाची धोरण सरपंचाच्या खांद्यावर म्हणतो मी. जे उद्धव साहेब मोदी साहेब नाही करू शकत ते आमचा सरपंच करू शकतो. मी त्यांचा अपमान नाही करत, पण ही याची लायकी आहे. याला कळलंच ना, ही झोपेतून जागच आहे ना. पण हे 5 वर्षाचा काळ तर त्याच्यात 1 वर्ष राहायचं म्हणजे. अरे 50-25 वर्ष रात्र दिवस काम केलं ना, मला अर्ध नाही कळलं. या आरंभाला 1 वर्षात काय कळलं, कसं काय कळलं वाटलं व्हायचे धंदे नाही. लय मोठं काम आहे ते 1 वर्षात संपणार नाही. खूप म्हणजे खूपच. माझ्याकडे अख्ख्या गावचे जन्मतारखा आहे, अख्ख्या गावचा रक्तग्रुप माहिती आहे. काय लागतं त्याला? लय सोपे काम. रोज वाढदिवस साजरा केला जाते लोकांचे. मोठा बोर्ड येईल, त्याच्यावर नाव फोटो येते. आज अमुक अमुक माणसाचा वाढदिवस, ग्रामपंचायत शुभेच्छा.
त्याचं नाव आलं त्याच्या आईला माहिती होतं मग हातवारात वाटत काय करायचं. अर्थात आता खूप आरती झाली म्हणून सरपंचाला जड जाईल, पण मग केलंच नाही तर कसं होईल. त्याला कोण बदलेल. सरपंचाला अजून एक धाका आहे, आम्ही जर कडक झालो तर पुढच्या वेळेस लोक आम्हाला निवडून द्यायचे. मी म्हणतो कशाला पुढच्या वेळेस येतो. जर तुला आता काही करायचं नाही तर पुढे येतो कशाला. पुन्हा येऊ नको तिकडेच राहा. कशाला येतो. तुमच्या हातात 5 वर्ष मिळाले त्याचं सोनं करा. 5 वर्ष मी लहान नाही, चालू तर करा. होईल ना. का होणार नाही. म्हातारे कोतारे जर ऑफिस मध्ये आले तिला चिडचिड करतो. म्हातारे मला लवकर जायचं, मला भूक लागली, मला गावाला जायचं किंवा काही काहीतरी कारण म्हातारे सांगतं ते लवकर त्याचं काम करून द्यायला होतं ना. मग आम्ही 2-3 बसणी आणल्या आता अशा ठेवल्या. म्हातारा आला की तुला बसू, त्याचे दोन्ही पाय त्याचे घालून हा बटन दाबून दिलं बसायचं. ते असे पाय द्यायला नाही सोपं आहे नाही. आणि मी बार सांगतो मी एवढं करतोय. कोणाच्या पैशाने करतो. त्यांच्या पैशाने करतो. हा शब्द विसरायचा नाही. 38 निराधार म्हातारे आमची ग्रामपंचायत सांभाळते. 38 कोण नाही. खाणं पिणं राहणं कपडा लत्ता सगळं करते. 2 टाइम जेवण, नंबर 1 चे जेवण. 2 महिला कर्मचारी त्यासाठी किचन बनवलं, सगळं माल भरून देते. मस्त साहेब त्यांचे चेहरे इतके बदलले 2 वर्षात. त्यांच्या डोक्याचे टेन्शन केलं मग कसं होईल. बरं गावात येते ते काय वृद्धाश्रमात नाही ना. मारुतीचे मंदिरावर इकडे तिकडे गप्पा आणते बसते. इकडे ते ओळखीच्या लोकात बसते. त्याला काही त्याचं काही हे नाही. लई सोपं आहे आणि ही अति गरज आहे. आणि मी जे सांगतो मी जे करतो हे सगळं सरकारची योजना आहे. अंमलबजावणी नीट नाही. शिवभोजन चाललंय का. कोण खातो. तुम्ही कधी खाल्लं. पण तुमचा फोटो कदाचित त्याच्यात आला असा. पाऊस तुमचा येऊ शकतो. काय फक्त फोटो काढायची. शासनाची योजना चांगल्या आहेत पण अंमलबजावणी नीट नाही. मग आम्ही कशाला सरकारच्या भरोशावर बसायचं. आपली आपण घरात सोडू नको. सासऱ्याच्या भरोशावर बायकून करायची नाही. नाही तर मग आपलं रामदेव बाबाच्या आश्रमात झालं. सोपा इलाज. आम्ही शेती करायला ट्रॅक्टर घेतलाय दुसरा. अर्ध्या 50% पैशात शेती करतो. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला त्याचा वापर नांगरायला जर 3000 लागत असेल बाजारात तर त्याने ग्रामपंचायतला 1500 भरायचे शेती नांगरून घ्यायची. नांगर असो मोबड असो रोटला असो. साहेब किती फायदा होत असेल त्या शेतकऱ्याचा. पुन्हा सांगतो आम्ही पटत नाही. काय मग काय अडचण काय देशाला राज्याला का करत नाही. कसा सुटून गेला. रोज फिरतोय 500 किलोमीटरचा प्रवास. काय आता मी तरी काय करावं मला कळत नाही. काय काय करायला पाहिजे. तर प्रत्यक्ष अनुभव आहे. तुम्हाला सांगितलं तुमच्या घरी येऊन सांगतो. कागद पेन कॅल्क्युलेटर आहे तुम्ही करून पहा. तरी नाही माझं काय समजायचं काय याचं. होऊ शकतो. आणि असं जर झालं तर आमची माणसे 100 वर्ष जगू शकते. जगू शकते. काय अडचण. वाद नाही, कटकट नाही, भांडण नाही, काय नाही.
24 तास लाईट का नको 24 तास लाईट काय अडचण आहे त्याला प्रत्येक माणूस बिघडत गेला प्रत्येक माणूस अहो इतके पोल तुटले असते सिमेंटचे MICBचे रस्ते झाले तोडे रस्ते झाले तोडे त्याला माहिती आहे 200 फुटाचा रोड आहे मध्येच कसे का पोल रवले पाहिजे नुकसान कोणच झालं त्या इंजिनियरला अक्कल नव्हती का भाडव्याला त्यांनी MIC घेतली का किती पोल पाहिजे असेल तुम्ही तुटलेले तो सगळा भार समाजावर जातो ना सरकारी लोक आहे ना हे पोटासाठी भिकारी झाले लाचार लोकतात ते पुढे धोकादायक पूल आहे अरुंद पूल आहे आता रातची 2 वाजता मी बोर्ड वाचला धोकादायक पूल मग गाडी डोक्यात घेऊन खाली 2 लाख भरले गाडीचे रोड टॅक्स 2 लाख इकडे किती झालं लिहून मोकळं ना तो काही ठिकाणी काढलेलेलं आहे पुढे ऑक्सिजनची जागा आहे कसं ते देऊन दे पाहिलं ना हा अपघातग्रस्त जागा तिथे काय होत आहे का हे असा फुटाणा आणला पाहिजे ना त्या बांधकाम खात्याच्या माणसाला अपघातग्रस्त जागा म्हणजे काय मला नाही कळलं काय त्याला माहिती आहे ना वाढवायला मुद्दाम शब्द वापरला मी वाईट 4,000 लोक मला तेव्हा रोज किती वाईट 4,000 लोक ऑक्सिजन मरते आम्ही मलेशिया ते सिंगापूर बाय बसने गेलो 500 किलोमीटरचा प्रवास 5 घंट्यात गेलो 5 वेळेस मी गेअर बदलले नसेल तर कळाला 5 वेळेस 500 किलोमीटर मध्ये 5 वेळेस गेअर बदलले नसेल आणि इथं जग लय पुढे चाललं लय आम्ही तिथंच पण कोणाला वाटत असेल मी याच्यातून सुटलो हे त्याचं मूर्खपणा आहे त्याच्यात अख्ख्या देशाची माणसं उठली हे संकट सगळ्याकडे म्हणून सगळ्यांनी याचा विचार करायचा आणि छोटं छोटं करा ना आपल्या पुरतं करा ना तुम्ही घरापुरतं करायचं सरपंचाने गावापुरतं करायचं झालं 7,000 आमदार झाले आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात किती 7 गाव चांगली झाले मग घ्या 7 गावाचे नाव 7,000 आमदार कसं काय व्हायचं खासदार किती मग काहीतरी मोठा फालता आहे त्या मोठा फालता आपण निपटू शकत नाही म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती की आपलं घर आपलं गाव एवढंच करा हे नाही सोपं आहे एवढं सोडून घ्या म्हणून मी सरपंचाच्या ग्रामसेवकाचे पाय पडतो की बाबा रे तू जागी होय तू कर तुझ्यात ते आहे ताकद आहे कधी कधी लय चिड येते मला सरपंचाची कधी कधी राग आहे पण माझा खरा गोष्ट सरपंचाची माझा जीव सरपंचातच मला कोण आमदार मंत्र्याच्या फोन आला तेवढं काय वाटत नाही पण कोणी जर म्हणलं मी सरपंच बोलतो ना मी कान देऊन ऐकतो मला लय अभिमान आहे सरपंचाकडे सरपंचाने इज्जत घातली हो पहिले आमच्या तिकडे जर सरपंच असा आला सारखा तुम्ही पाहिला असेल अनुभवला असेल तर लेडीज सीधा समोरून जात नव्हती 10-12 फूट अशी बाजूने जायची लेडीज समोरून जात नव्हती सरपंचाची आणि ते पण चप्पल हातात घ्यायची काय इज्जत होत इकडे पण होत लय इज्जत होती हा चप्पल हातात घेऊन बाजूने जायची सरपंचाला जाऊ द्यायची आता मी बाहेर चप्पल काढत्या हे आम्ही केलंय हे आमचं पाठ आहे म्हणून बदलायचं या सगळ्या गोष्टी
गावासाठी केल्या गावात यावर्षी 15 लाख रुपयाची नारळ निघाले माझ्या गावात. विकले नाही, लोकांनी खाल्ले तोडून. माझ्या घरी कमीत कमी 500 नारळ घेतो वर्षात. घरात 2 नारळ आहे. ग्रामपंचायतनं लावलेले झाडाचं सांगतो मी, आम्ही नाही लावले. 500 नारळ ग्रामपंचायतचे खातो आम्ही. माझं घर दोघांना नारळ पाणी पितो. 500 नारळाचे पैसे किती झाले? भरले किती? काय चमत्कार आहे हा, चमत्कार आहे म्हणतो. खाऊ द्या ना लोकांना, काय त्याला जागा असत तिथं लावा. मी गावगाव जातो, लोकांना सांगतो, विनंती करतो की बाबा रे फळाची झाडं लावा, फळाची झाडं लावा. मला गावातले लोक सगळे म्हणते साहेब फळाची झाडं लावू, पण पोरं ठेवणारच नाही, मुलं ठेवणारच नाही. आणि त्याच्यासाठी लावायचं ना. काय प्रॉब्लेम आहे आम्हाला? मग इतका जर मुलाचा राग आहे तुम्हाला, मग तो कुठं तरी कशाला करता? काय गरज पडली? 60-70 क्विंटल जांभळं निघाले असं स्मशानमध्ये आमच्या. जांभळं, पेरू लावले, सीताफळ लावले, चिपळ, जे झाडं रोप मिळतील ते लावले. जागा दिसन तिथं लावल्या. खाऊन नाही काय फरक पडणार आहे? आपल्याला काय तकलीफ आहे? माझं एक साधं मत सांगतो. तुम्ही अशोकाचं लावलं काय, जांभळाचं लावलं काय? अशोकाचं लावलं त्याला काय आलं? काय नाही आलं. जांभळीच लावलं, जांभळं आलं, तर तुम्ही अशोकच समजा ना. पोरं खाते, खाऊन द्या. म्हणजे आपलं अशोकाचं जीवन. इतका जर राग आहे पोराचं तर खाऊ द्या ना. खूप गोष्टी सत्याशील सगळं. जी 100% कोरडवाहू जमीन होती ती आज 100% बागायत आहे. सगळ्या शेताला शिवरस्ते, गाव खाऊन पिऊन सुखी आहे. 80% महिलांचा सहभाग आहे, 20% माणसाचा आहे. हे होण्यात 80% महिला, 20% माणसाचा. माणूस हरामी. त्याच्या डोक्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, मोदी साहेब कशाला काय माहिती करू. महिलाचं तसं नाही. महिला कामाशी काम एकदम सगळं शिस्तीत आहे. गाव चकाचक आहे. हे पुढं काढी नाही. 100% प्युअर गाव, 100% पाणी अंडरग्राउंड, वीज चोरी नाही, लोड शेडिंग नाही. काय लागतं लोकांना? टॅक्स सुरुवातीला भरते, पहिल्या दिवशी भरते. आणि जेवढे लोक पहिल्या दिवशी भरते त्याच्यातून ड्रा काढतो आम्ही 4 चिठ्ठ्या. 17 सप्टेंबर, 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. 4 झेंड्यावर त्याची चिठ्ठी निघत, त्याच्या बायकोच्या हातात झेंड्यावर करतो. 1 एप्रिलला 5,000 बंडल ग्राम सभेचे तोडवते. घेता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. लोक द्यायला तयार आहे म्हणतो मी. काही पैसा आहे लोकांपाशी. मी एक दिवस असं गणित मांडलं होतं. मोल मंजुरी करणारी बाई नीट आहे का साहेब? हा सांगा किती पैसे कमावते? कमीत कमी 200-300 रुपये. 200 जास्त 200 6,000 रुपये महिना, 72,000 रुपये वर्षाचे. जर त्या बाईने कमावले आणि मला 36,000 दिले तर मी तिचा सांभाळ करेन पूर्ण. 36,000 तिला दरवर्षी उरते. कुठं गरिबी आमच्या देशात? नियोजनच नाहीये. याला व्यवहारच कळत नाही. कसं सगळं काय करायचं काय माहितीच नाही. आणि हेच म्हणजे लोक गरीब हे म्हणून करतात. काहीच गरीब हे लोक. मला अजून एक सत्य सांगतो साहेब, जो 14 वित्त आयोग 15 वित्त आयोगाचा एवढा दामडू आहे ग्रामपंचायतीला दिला जातो, त्याची किंमत सांगू किती आहे? तेवढ्याची लोक तंबाखू खाते गावात. ज्या त्या गावांना हिशोब करून पहा.
एक रुपया सुद्धा कमी नाही सांगत मी. जेवढा पत्रायुक्त आहे तेवढ्याची तंबाखू खाते आमचे लोक. मला 2 गोष्टी सिद्ध करायच्या. सरकार काही विशेष देत नाही आणि गावात काही पैशाची कमी नाही. काय लक्षात आलं का? आमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. असे प्रॉब्लेम सोडायसाठी आपल्या देशात अनेक लोक चांगले झाले, राष्ट्रपुरुष झाले, संत झाले. मला या निमित्तानं स्वर्गीय पटेल साहेबांच्या स्मरणार्थ इथे बोलवलं. ही जुने लोक फार वेगळे होते साहेब. मी लय पाहिले महाराष्ट्रात. बरेच घरे असे, बरेच कुटुंब असे. यांनी फक्त समाज. मी परवा तिथे गेलो होतो तुमच्या ते कुठं लय ठिकाणी गेलो होतो. खूप कॉलेजला गेलो होतो. त्या म्हाताऱ्यांना निव्वळ समाजासाठीच केलं, देशासाठीच केलं. विखे पाटील असतील, आमचे माणिकराव पालटकर, खूप म्हाताऱ्याचे जुने. त्यांनी बस तालुके, गाव, शिक्षण, दवाखाने, रस्ते याच्यासाठी जे जे करता येईल ते केलं. पण अलीकडे आपला सगळा अविश्वास झाला. एकमेकांवर विश्वास नाही राहिला. का मला कळत नाही. चांगलं जगा, चांगलं राहा, कमी कशाची नाही. खरा तो इंग्रजी धर्म जगाला प्रेमाने सांगितलं ना. परमात्म्याची सेवा करायची सांगितलं आम्हाला. काय व्याकरण कळतं कधी काय? कोणाची सेवा करायची सांगितली? परमात्मा, दुसऱ्याचा आत्मा. ही बसली दगडात धरून वागत नाही ते काय. साध्या गोष्टी नाही. बहिणाबाई असतील, सावित्रीबाई असतील, डॉक्टर सगळ्यांनी सांगितलं. सगळ्या राष्ट्रपती येडं झालं. आणि काय जगत कशाला पैसे कमी देत पुढं घरची द्यायची याला कळा. आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची, छत्रपती शिवाजी महाराजांची, आपल्या आजीची. जमीन कोणी ठेवली? आचार. वाडा कोणा बांधला? आचार. लग्न कोणा केलं? आचार. ध्यानात कोण राहिले? आंबेडकर, छत्रपती. काय कारण? ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाला आठवण ठेवले. आमच्या आज्याने कधी नळाला तोटी नाही लावली हलकटाने, कधी ग्रामपंचायतीचा टॅक्स नाही भरला, घराच्या पुढे दगड ठेवतो. हे आले तसं गेलं ना. कोण ज्ञानात ठेवले? कसं काय झालं? सगळ्या जर गावात तुम्ही वारला एखाद्या जगन्नाथ नावाचा माणूस, जर तुम्ही दुसऱ्याला सांगितलं ते जगन्नाथ वारलाच, मग ती कवशी शिकेल होतो मौत. ते दुसरं काही बोलतच नाही. कसं गेला, काऊन गेला, अंत्यविधी कधी. याला मोकळा व्हायचं त्याच्यात. मेल्याचं दुखत नाही साहेब. मग तिला मी जाते तर गप्पा छप्पा बघा. ते मेल्या माणसाचं काही दुखत नाही कोणाला. म्हणून इथे घेऊन चला. मला अजून खूप बोलावं राहिलं, पण वेळेचं बंधन आहे. मला प्रवास करायचा आहे. आता पुण्याला जायचं आहे. पुण्यातून सकाळी तिकडे जायचं आहे. पुन्हा कधी यायला येऊ, भेटू, बोलू, गप्पा करू. पण माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की लोकांना समजून घ्या. लोकांसाठी करा, मानवाच्या कल्याणासाठी करायचं हो. एकमेकांसाठी धरू सांगितलं ना, अवघे धरू सुपंत. हे नुसतं म्हणतोच आम्ही, करत काही नाही. करा. आणि त्याच्यात काय आनंद आहे, त्याची सीताला मापच नाही साहेब. मी 7वी शिकलेला माणूस. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गाने मागं. चाळीस वर्ष झाली आमची युती. जमत अजिबात नाही, पण मोडत भोळी बायको आहे. म्हणजे मला त्याचं नाव नाही ठेवायचं. सत्य आहे की आहे, त्याचं नशिबाचं भाग आहे. अमर्याद भोळी म्हणजे भोळ्याचा बॉस येतो. काहीच कळत नाही. माचीच काय झालं म्हणते माहित नाही. स्वयंपाक येत नाही. काय समजायचं नाही. 14 वर्षी लग्न झालं तिच्या वयाच्या. माझं 22.
तर मला कोणी देत नव्हतं. ते मला देते इकडे पाठीमागे काही बॅकग्राऊंड नाही, काची देतून द्या कसं तिथे बापान दिली ती कसं त्याला दाखलं. मी सगळ्या पंथात जातो, सगळ्या धर्मात जातो, सगळ्या जातीत जातो, सगळ्या पक्षात जातो. ए टू झेड म्हणतो. म्हणजे तुम्हाला कोणी नसेल आवडत त्या सगळं मी जातो. मला काही राग नाही कोणाचं. मला माहिती आहे सगळ्यात चांगलं आहे. आपण थोडं थोडं घ्यायचं. वाईट कोणाचंच नाही सर. म्हणजे मुस्लिम समाज असो, बौद्ध असो, काँग्रेस असो, RSS असो, स्वाध्याय परिवार असू द्या, श्री आम्ही उगाच नाव ठेवतो कोणाला. पुढे नाव ठेवतो म्हणून आम्ही नाव ठेवतो. ते राजकारण आहे त्यांचे मतदार. ती बोलणार आम्ही आम्हाला आखलीचं पत्र नाही. मोदी साहेबांना अक्कल नाही म्हणलं. अरे पाडव्या आत्ता सीट तू डबडे न्यायला लागला. मोदी साहेबांना अक्कल नाही. मी जातो सगळ्या संघटना, ज्याला जातीयवादी संघटना म्हणजे त्यांच्यात बी मी राहतो. 2-2, 4-4, 5-5 दिवस राहतो सगळ्यात. मी सगळ्यांचा अभ्यास करा. काय नाही वाईट काही नाही. ते स्वाध्याय परिवारचे लोक आमचे द्यायचे, काम करायचे, पांडुरंग शास्त्री कॅसेट दाखवायचे, लोकांना मदत करायचे, झाड स्वच्छ करणे. ते आले एक दिवस मी घरी होतो. दादा आज घरी येते या सत्यागड मंदिरापाशी कार्यक्रमाला. मी जातच असतो. हा म्हणलं आज घरी मी येतो. मी हो म्हणल्यावर त्यानं पाहिलं ना बायको पुढे. मग ताईला घेऊन या म्हणे. आता मी येतो म्हणल्यावर मला म्हणून नाही मी म्हणते त्याला मी नाही आधी केला. म्हणजे गावात नाही आलं पण नव्हतेच ना मी राहिलं. म्हणलं आणतो. पहिली बार गावात त्याला साहेब मी दिला. जाऊ म्हणलं चला अहो म्हणलं तिथे वेळ गेलो. बसलं तिथं. ते ताई ज्या शिकवणाऱ्या होत्या का ते म्हणे दादा कार्यक्रमाला थोडा उशीर आहे तर आपण एक खेळ खेळू. म्हणजे खेळा. काय खेळ आहे? सत्य घटना आहे. ते म्हणजे जोडी जोडीचे खेळ. बापरे जाम झाला. आता पुढे भरली म्हणलं सरपंच ही गावात आणलं हिला जोडीचा खेळ खेळायचा. त्या ताईला म्हणलं ताई काय समजून तरी सांगा आमचं लय अवघड आहे. मी सांगतो तुम्ही का ते नको. म्हणजे ताईने खेळ समजून सांगितला. खेळ असा होता लक्ष्मी त्या बाजूने बसल्या, नारायण त्या बाजूने 16 नारायण होते, 16 लक्ष्मी होते. खेळाची रीत अशी होती. लक्ष्मीला एक प्रश्न विचारायचे कानात मोठ्याने, लक्ष्मीने उत्तर द्यायचं कानात. याला माहित नाही. मग याला तोच प्रश्न विचारायचा, याने उत्तर द्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे तर मार्क, नाही तर म्हणजे उदाहरणार्थ बाईला विचारलं 5 आणि 5 किती होते. ती म्हणली 10. याला विचारलं हे म्हणलं 12. उत्तर चुकलं. आणि दोघं म्हणले 11. उत्तर बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? ती म्हणली राहुल गांधी. याला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? म्हणले नरेंद्र मोदी. दोघं म्हणले लालू प्रसाद यादव. सगळ्या लक्ष्मीला प्रश्न विचारले. आमच्या घराला विचारलं. तिने उत्तर घेऊन टाकलं. आमच्या पर्यायाने सगळं माणसं मला विचारला. जो प्रश्न तिला विचारला होता तोच मला विचारला. तो प्रश्न असा होता तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय? मला 5 मुली. मला माहित होतं माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख 1/1/83. सांगायचं खेळाचा नियम काय? सरकार म्हणजे धर्मसंकट आलं अवघड झालं. साहेब मला काही सुचनाच नाही काय करावं म्हणलं हार नक्की येतो. कारण आपण हे सांगा ही जर म्हणली तू 7 महिन्यात झाली होती
तेव्हा ही गोष्ट सक्रातीची आलोचना करायची सांगा. होऊ शकतं ना सर. भाऊ मी कशाची चपात खाऊन सांगतो नंतर विचार केला आणि मी उत्तर देऊन टाकलं. मला काय माहित नाही मला काय माहित नाही. जेव्हा निकाल लागला ना आम्ही जिंकलो. वास्तविक मला माहित होतं एक त्याचं उत्तर पण मी दिलं कारण मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं. त्या दिवशी मी महत्वाची एक गोष्ट शिकलो. या जगात तुमच्यापाशी किती पैसा आहे काही कामाचं नाही. या जगात तुम्हाला किती अक्कल आहे ती बी काही कामाची नाही. मग या जगात तुम्हाला किती जणांना घेऊन चालता येतं त्याच्यावर तुमच्या अकलीची पैशाची या पद्धतीने काकाने चालू केलेलं कार्य भाऊ सुद्धा घेऊन चालण्याचा प्रयत्न करते. मी त्यांना मनापासून धन्यवाद करतो. परमेश्वर त्यांच्यासाठी नाही पण समाजासाठी त्यांच्या हातून हे कार्य घडत राहावं अशी अपेक्षा करतो. इथंच थांबतो. जय जय. समाजासाठी जी माणसं त्याग करतात ती माणसं निश्चितपणे समाजाच्या किंवा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जाऊन पोहोचतात. स्वच्छ पाणी, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवणं, फळझाडं लावणं, गावात साफसफाई करणं आणि चांगले शिक्षण घेणं ही पंचसूत्री पेरे पाटील साहेब आपण मांडली. खरोखर आपण एक आदर्श सरपंच आहात आणि तळागाळातल्या माणसाचा विचार आपण निश्चितपणे केलेला आहे. म्हणूनच आपण 2 जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी झाला. एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान आणि दुसरं आपल्याला औरंगाबाद विद्यापीठानं दिलेला पुरस्कार. गाव कसं असावं याच्यासाठी आपला विचार करताना आपण पूर्णपणे पायाभूत सुविधांचा विचार केला. आतापर्यंतचं गाव शासनाच्या येणाऱ्या अनुदानातून आदर्श करण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सरपंचांनी केला. पण आपण गावातल्याच लोकांना सहभाग करून घेऊन त्यांना आदर्श गाव कसं करून दाखवलं हा विचार आहे. आपल्याला धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाची सांगता बसायला नव्हे सर्वांनी शांत करा. येणे वाक्यने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात वर्षच सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वा सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादुष्ट विजय होवावे एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसावो